नमस्कार, मी विनोद तळेकर. मनी टाईममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या रिझर्व्ह बँकेची घडी ज्यांनी बसवली असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करून मनी टाईमची आजची सुरुवात करूयात. आजच्या महत्त्वाच्या बिझनेस न्यूजनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज भारतीय शेअर बाजार बंद राहिला. मात्र अमेरिकेनं स्मार्टफोन आणि चिप्स तसंच इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर लावलेला अतिरिक्त कर स्थगित केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आशियाई बाजारात खरेदीचा मूड बघायला मिळाला. जपानचा निकाई निर्देशांक 2% तर दक्षिण कोरियाचा निर्देशांक कोस्पी साधारण 1.5% वधारला आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करारावर सुरू असलेल्या वाटाघाटींना आता वेग आला. या आठवड्यात ऑनलाईन पद्धतीनं वाटाघाटी सुरू राहणार आहेत. दोन्ही बाजूंनी शून्य कर आकारणी शक्य नाही आहे, पण करांचे दर कमी करणं शक्य आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमेरिकेनं एकट्या चीनवर आयात शुल्क कायम ठेवल्यानं संतापलेल्या चीननं आता त्यांच्या मित्रांना साथ घालायला सुरुवात केली आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आजपासून व्हिएतनामच्या दौऱ्यावर गेले आहेत. यानंतर जिनपिंग मलेशिया आणि कंबोडियाच्या दौऱ्यावरही जाणार आहेत. या दौऱ्यामागचा एकमेव उद्देश मित्र राष्ट्रांना आपल्या बाजूला वळवणं हा आहे. पीएनबी म्हणजेच पंजाब नॅशनल बँकेला 13,500 कोटी रुपयांचा चुना लावून देशाबाहेर पळालेला मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. भारतात घोटाळा केल्याप्रकरणी चोक्सी आरोपी असल्यानं त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी भारताची होती आणि ती बेल्जियमनं पूर्ण केली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर व्हायला सुरुवात झाली आहे. या आठवड्यात माझगाव डॉक आणि हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज या दोन महत्त्वाच्या कंपन्यांचे निकाल जाहीर होणार आहेत. भारताची परकीय चलनाची गंगाजळी चालू वर्षातील सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. शुक्रवार म्हणजेच 11 तारखेला जाहीर झालेल्या डेटानुसार भारताकडे $676 अब्ज इतकं परकीय चलन आहे. या सध्याच्या परिस्थितीत भारताच्या 11 महिन्यांच्या आयातीची गरज भागवण्यासाठी ही रक्कम पुरेशी आहे. सप्टेंबरमध्ये गंगाजळीनं $700 अब्ज पातळी गाठली होती आणि तेव्हापासून हा आकडा खाली खाली येत गेला. पण आता पुन्हा एकदा गेल्या 2 महिन्यात गंगाजळी वाढीस लागली आहे. जागतिक पातळीवर अर्थकारणाच्या नव्या संकल्पनांचा मंच म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी प्लॅटफॉर्मच्या सल्लागार समितीवर माजी रेल्वे आणि वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रभू हे या समितीवरील एकमेव भारतीय आहेत. अर्थकारणात होणारे बदल तसंच भविष्याच्या दृष्टिकोनातून या बदलांची गरज आणि उपयुक्तता किंवा धोके यांचा साधक बाधक विचार करण्यासाठी ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी प्लॅटफॉर्म काम करतो. आणि आज आपल्याला मनी टाईममध्ये चर्चा करायची आहे अमेरिकेच्या टॅरिफ संदर्भातल्या निर्णयाच्या अनुषंगानं गुंतवणूक कशी असावी या संदर्भात. आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत पाहुणे जोडले गेलेत. इक्विपॉईज कॅपिटलचे संस्थापक आशिष वाकणकर आणि सेबी नोंदणीकृत कन्सिलिएटर उदय तारदाळकर. दोघांनाही शेअर बाजारातल्या गुंतवणुकीचा दांडगा असा अनुभव आहे. आशिषजी आणि उदयजी, तुमचं स्वागत आहे. माझा सुरुवातीचा प्रश्न असा आहे की एक म्हणजे ट्रम्प यांनी सोडलेल्या टेरिफ अस्त्राचा, मी तारदाळकरांना हा पहिला प्रश्न आहे, ट्रम्प यांनी सोडलेल्या टेरिफ अस्त्राचा आणि नंतर ते थांबवल्याचा एकूण जगाच्या अर्थव्यवस्थेला कसा फटका बसेल असं तुम्हाला वाटतंय की ही एकूणच जगाची अर्थव्यवस्था सावरू शकते यातून? ट्रम्प यांनी जी काही आतापर्यंत धोरणं आखली टॅरिफ बद्दल, तर ते अमेरिकेला जाता ते शस्त्र उलटणं ज्याला आपण बूमरँग म्हणतो अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि अर्थात ज्याला आपण म्हणतो की अमेरिकेची कोर अमेरिका आहे ही मोठ्या प्रमाणावरती इलेक्ट्रॉनिक वस्तू आयात करते. आपण जर अगदी आयफोनचं उदाहरण घेतलं तर 80% चीन आणि 20% भारतातून आयात होते. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांनी कालच ती स्थगिती अनाऊन्स केली. आपल्याला माहितीये की जेव्हा आयफोनचं एक नवीन जेव्हा मॉडेल येतं तेव्हा तिकडे मोठ्या प्रमाणात लाईन लागते ती घेण्यासाठी. त्यामुळे ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशनला एवढं मात्र नक्की कळलं की या इलेक्ट्रॉनिक गोष्टीमध्ये आपल्याला असं करून चालणार नाही आणि मोठ्या प्रमाणावरती एकूणच जी महागाई उसळू शकते. कारण ट्रम्प यांचा एक डोळा
अजून फेडवर आहे की त्यांना साधारण एक 50 बेसिस पॉईंटच्या त्यांना तिकडे रेट खाली यायला पाहिजे आणि ते त्या हिशोबाने ते प्रेशर पण टाकतायत. त्यामुळे एकूण महागाई कंट्रोल करणं हे त्यांचं मोठं उद्दिष्ट आहे. आणि काही प्रमाणात असं दिसतंय की जेव्हा अशा तऱ्हेचं जेव्हा काही नवीन धोरण येतं तेव्हा चर्चा आणि वाटाघाटीतून मार्ग निघतो. पण आता ट्रम्पने एकतर्फी काय काय ज्या गोष्टी केल्या त्यामुळे मला वाटतं बरेच देश हतबल झाले आणि त्यातून आता हे काही वेळा निर्णय घ्यायचा, मग तो मागे घ्यायचा, स्थगिती द्यायची अशी अनिश्चितता आहे. अर्थात यातून एक बाहेर यायला अजून 1-1.5 महिना जाऊ शकेल असं सध्या तरी वाटतंय. पण तारदारकर सर की मुद्दा हा आहे की चीनच्या संदर्भात ताठर धोरण अमेरिकेचं दिसतंय, तसं धोरण भारतासंदर्भात किंवा इतर देशांसंदर्भात दिसत नाही. अशा वेळेला भारत आणि अमेरिका यांच्या ट्रेड डीलसाठी जे वेगानं प्रयत्न सुरू झालेत, भारताने या ट्रेड डीलमधून काय मिळवलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कशा पद्धतीनं वाटाघाटी केल्या पाहिजेत? कोणते मुद्दे भारताच्या अनुषंगाने तुम्हाला महत्त्वाचे वाटतात आणि भारतीय गटाकडून किंवा भारताच्या दिशेनं, भारताच्या बाजूनं जे चर्चा करणार त्यांनी काय मिळवलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? सर्वप्रथम आपण जर इथे बघितलं तर अमेरिकेची इकॉनॉमी सुद्धा टुरिझम आणि शिक्षण याच्यावरती अवलंबून आहे आणि त्या क्षेत्रामध्ये सुद्धा बऱ्याच अंशी आता ते म्हणजे 1 महिन्यानंतर आयडी कार्ड इश्यू करणं आणि एकूणच जे त्याला आपण म्हणतो की आपल्या इकडून जे कोणी शिकलेले तिकडे जातात उच्च शिक्षित, तर ते काही तिकडे त्याचा गैरवापर करत नाहीत. त्यामुळे एक जो सूर आहे की आताच एक बातमी आली की अमेरिकेचे जे प्रोसेसिंग होतं विजाचं तिकडे काहीतरी 20,000 लोकांना आता त्यांनी एकतर जायला सांगितलंय. म्हणजे कोरोनाच्या काळानंतर आज तागायत जो बॅकलॉग आहे तो अजून पूर्ण झाला नाहीये आणि ह्यापुढे ही परिस्थिती अजून खराब होऊ शकते. त्यामुळे अमेरिकेने हे धोरण ठेवताना भारताचा जर विचार केला तर भारताने काही अशा पहिल्या स्टेप्स घेतल्या त्या बजेटमध्येच की ज्याच्यामध्ये काही अंशी जे आपली काही आयात होती त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे आता अगदी उदाहरण घेतलं तर फिशरीजचा जो प्रॉडक्ट येतो त्याच्यामध्ये साधारण 10% कर कमी केला होता. शिवाय स्कूटरमध्ये त्यांनी 50% केला होता. म्हणजे भारताचं एक धोरण आहे की अमेरिकेबरोबर सावरून घ्यायचं, पण कधी टॅरिफ आणि नॉन टॅरिफ बॅरियर ह्याच्यामध्ये सुद्धा इंटरनॅशनल रिलेशन असतात. आता उदाहरण घेतलं तर जे इमिग्रंट्स आहेत तर इलिगल इमिग्रंट्सला तिकडून काढण्यासाठी भारताने सांगितलं की बरोबर आहे, हे इलिगल इमिग्रंट्स आम्ही घेऊ आमच्या इकडे परत. त्यामुळे ही मुत्सद्देगिरी चालणार आहे, पण ही सगळी होताना चर्चा आणि वाटाघाटी व्हायला पाहिजेत. कारण किती म्हटलं तरी जी पुरवठ्याची साखळी असते ज्याला आपण सप्लाय चेन म्हणतो ती अमेरिकेकडे सध्या तरी नाहीये कुठल्याही बाबतीत प्रोडक्शन करायला. त्यामुळे अमेरिकेला सुद्धा त्या बाबतीत नमतं धोरण नक्कीच घ्यावं. अगदी वाकणकर सर, तुमच्यासाठी सुद्धा हाच प्रश्न आहे. म्हणजे एखाद्या वेळेला ज्या वेळेला तुम्हाला एखादा अप्रिय निर्णय टाळता येत नसतो तेव्हा त्या निर्णयातनं काही चांगलं मिळवण्याचे प्रयत्न करायचे असतात आणि अशाच स्वरूपाचं वर्णन आपल्याला भारत आणि अमेरिका यांच्यातल्या ट्रेड डील बाबत करता येईल. तुम्हाला काय वाटतं की या ट्रेड डीलमधून भारतानं अधिक चांगलं काय मिळवावं? वाकणकर सर, तुम्हाला माझा आवाज येतोय? कोणाला प्रश्न विचारलाय? वाकणकर सरांना. आशिष वाकणकर यांच्या सोबत आपला संपर्क पुन्हा एकदा आपण प्रस्थापित करणार आहोत. दरम्यान पुन्हा एकदा मी तुम्हाला तारदाळकर सर हा प्रश्न आहे की चीन आणि भारत यांच्यातील व्यापारावर अमेरिकेनं समसमान कर आकारण्याचा काही परिणाम होईल अशी तुम्हाला भीती वाटते का? म्हणजे प्रामुख्यानं डम्पिंगचा जो मुद्दा आहे, म्हणजे चीन आणि भारतातल्या व्यापारादरम्यान याचा काय परिणाम होऊ शकतो? आता जर अमेरिकेमध्ये जर एक्सपोर्ट होणार नसेल चीनचा तर भारतच काय सगळ्याच देशांमध्ये चीन ज्याला आपण डम्पिंग म्हणतो ते करू शकतो आणि त्यासाठी भारताने काळजी घ्यावी लागेल. कारण तिथे एक ज्याला आपण म्हणू शकतो की लोभ असतो, लोभ की मला स्वस्तात एक अमुक गोष्टी मिळणार आहेत तर त्या नक्की कशा घ्यायच्या यासाठी मला वाटतं भारताला म्हणजे चीन बरोबरची आता आपले परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं की हळूहळू आपले त्यांचे जे संबंध सुधारत आहेत डोकलामच्या नंतर जे खराब झाले होते. पण याचा अर्थ असा नाही की व्यापारात कुठे भारताने काही त्या बाबतीत नमतं घ्यावं. तर त्यासाठी भारताला मुत्सद्देगिरी दाखवायला लागेल आणि काहीतरी इम्पोर्ट करण्यापेक्षा आपण त्याची जी डिपेंडन्सी आहे ती बाकी देशांमधून घ्यायला लागेल आणि त्याचा मला वाटतं भारताला नक्कीच प्रयत्न करायला लागेल. पण
एकूणच आपण बघितलं तर म्हणजे WTO ची कन्सेप्ट आता पूर्ण ढासळली गेलेली आहे आणि मग G20 असेल, ब्रिक्स असेल, क्वाड असेल, तर आता एकूणच ज्या गोष्टी आहेत त्या बायोलॅटरल कडे वळल्या आहेत. तर या बायोलॅटरल करताना मला वाटतं खूप धोरणात्मक निर्णय भारताला पण घ्यायला लागतील आणि डम्पिंग मात्र नक्कीच अवॉइड करायला. अगदी डम्पिंग नक्कीच अवॉइड केलं पाहिजे. वागणकर सरांशी आपला पुन्हा एकदा संपर्क झालाय. मगाशी तर मी प्रश्न हा विचारत होतो आणि जो प्रश्न मी तारदाळकर सरांना सुद्धा विचारला होता की एखादा अप्रिय निर्णय जर आपल्याला टाळता येत नसेल तर आपल्याला त्यातनं काहीतरी चांगलं मिळवण्यासाठीचा प्रयत्न करणं हा एक श्रेयस्कर मार्ग असतो. भारत आणि अमेरिकेतल्या ट्रेड डील बाबत हेच म्हणता येईल. तुम्हाला असं काय वाटतं की कोणता मुद्दा भारतानं यात अधिक अधोरेखित केला पाहिजे? या डीलमधनं आपल्याला अधिकाधिक फायदा होईल अशा कोणत्या बाबी तुम्हाला वाटतात की ज्या भारतानं त्याबाबत आग्रही राहिलं पाहिजे? नमस्कार. मूळ भारताचं स्ट्रेंथ काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. भारताची स्ट्रेंथ आहे सर्व्हिसेस. तर ग्लोबल सर्व्हिसेस एक्सपोर्ट्स जे आहेत त्याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित करून घेतलं पाहिजे. आणि जगात जर का बघितलं तर चायनाला फॅक्टरी ऑफ द वर्ल्ड असं म्हणतात आणि भारताला ऑफिस ऑफ द वर्ल्ड होण्याची एक फार मोठी संधी समोर येऊन घातलेली आहे. आणि त्या गोष्टीकडे जर का आपण लक्ष दिलं तर माझ्या मते एकतर सर्वप्रथम भारतावरती जे टॅरिफ्स लावलेले आहेत, जे 3 महिन्याकरता आता आपल्याला मुदत दिलेली आहे नेगोशिएट करायला आपण पुढे आलेलो आहोत. भारताने जे धोरण घेतलेलं आहे नेगोशिएशनचं, जे कन्फ्रंटेशन म्हणजे जाऊन कारण नसताना त्यांना जाऊन त्यांच्याबरोबर प्रत्युत्तर करणे, त्यांच्यावर जाऊन समोरी जाणे आणि त्यांना त्याच्यात झुंज देणे, हा जो चायनाने प्रकार केला तो आपण केला नाही. तर आपण आपल्या लोकांचा विचार केला, आपल्या अर्थव्यवस्थेचा आपण विचार केला, आपल्या एक्सपोर्ट्सचा आपण विचार केला आणि आपण अमेरिकेला समजून घेतलं की हा जगाच्या पाठीवरची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे आपल्याला 3 महिन्याची मुदत मिळालेली आहे. ह्याच्यामध्ये टॅरिफ्स 2 प्रकारचे असतात. एक तर तुम्हाला क्वांटिटेटिव्ह, ज्याच्यामध्ये तुम्हाला सरळ दिसतं की बाबा रे हे 26% लावलेले आहेत, काही देशांवरती आता 50% लावलेत, काहींवरती 145% टॅरिफ लावलेत जसे चायनाच्या वरती. तर दुसरा प्रकार हा असतो की नॉन टॅरिफ बॅरियर असतात. फॉर एक्झाम्पल आपण IT मध्ये आपण अग्रेसर आहोत तर तिकडे H1B विसाचा एक कोटा असतो, लायसन्सेसचा तुमच्यावरती एक रिस्ट्रिक्शन असतात. तर नाना प्रकारचे नॉन क्वांटिटेटिव्ह तुमच्यावरती जे रिस्ट्रिक्शन असतात, जे तुमच्यावरती तुमचा सर्व्हिसेस एक्सपोर्ट करता, जे तुम्हाला खेचू शकतात खाली, त्यावरती जर का आपण भर घातली. आणि आता भारत काय करतोय तर तुम्ही जर का बघितलं तर मागच्या वर्षी जवळजवळ 2 लाख कोटी रुपयाचे ऍपलनी आयफोन जवळजवळ एक्सपोर्ट केलेले. तर एक काळ होता 2014च्या आधी 98% जवळजवळ इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल फोन्स आपल्या देशामध्ये आपण इम्पोर्ट करत होतो. आज आपण अवघे 9 वर्षांमध्ये नेट इम्पोर्टरवरनं आपण नेट एक्सपोर्टर वरती आलेलो. तर आपल्या ज्या स्ट्रेंथ्स आहेत, आपल्याकडे ज्या नवीन अपकमिंग इंडस्ट्रीज आहेत, ग्लोबल सर्व्हिसेस एक्सपोर्ट्स जे आपल्याकडे आज जवळजवळ $50 बिलियन वरती पोहोचले आहेत आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये ते जवळजवळ $100 बिलियन वरती पोहोचण्याची शक्यता आहे. आज जवळजवळ जगातल्या 1800 मोठ्या कंपन्यांनी आपली ऑफिसेस, आपले बॅक ऑफिसेस आणि आपले प्रोसेसिंगची कामं जी आहेत, फ्रंट ऑफिसेस जी आहेत, ती जवळजवळ आपल्या भारतामध्ये शिफ्ट केली आहेत आणि शिफ्ट करत चाललेले आहेत. जगाच्या सगळ्यात मोठे फंड जे आहेत, ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या आहेत, तुम्ही बघाल तितके सगळे जे आहेत ते भारतामध्ये आज आपलं ऑफिस ओपन करतायत. त्यामुळे त्यांना वाव मिळेल ते ऑफिसेस आणि जे आपले युथ आहेत त्या युथचे जे ऍस्पिरेशन्स आहेत त्याच्याकडे लक्ष देता मॅन्युफॅक्चरिंग ही बस जरी आपण मिस केली असली तरी सर्व्हिसेस, ग्लोबल सर्व्हिसेस एक्सपोर्ट्स ही एक आपल्या भारतासमोर खूप मोठी संधी आलेली आहे. आणि ती संधी आपण कशी मिळवू शकतो, कशी आपण नेगोशिएट करून त्या गोष्टी आपल्या देशात आणू शकतो, ह्याच्याच वरती आपला फोकस राहिला पाहिजे. आणि कन्फ्रंटेशन नावाची भूमिका आपल्या देशाने घेतली नाहीये. आपल्या देशाच्या सरकारने, आपल्या देशाच्या नेगोशिएटर्सनी, आपल्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सगळ्यांनी जे धोरण घेतलेलं आहे नेगोशिएशन करण्याचं, आणि यावर्षी क्वचित आपल्याला इंडिया अमेरिका बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंट पण होताना दिसणार आहे. ते पुढच्या 12 महिन्यामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन पण होईल. माझ्या मते ही एक टॅरिफ्स नावाची जी आज सगळ्यांना चिंतेचा जो विषय आहे, मला कुठेतरी वाटतंय भारत म्हटलं म्हणजे भारतीय सरकार ह्याला खूप व्यवस्थितपणे पार पाडून पुढे घेऊन जाईल. आणि माझ्या मते देशाच्या समोर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या संध्या उभ्या राहतील अशी परिस्थिती येऊ शकते, हे आता या क्षणाला तरी असं वाटतंय. त्यामुळे काय चाललंय ह्याची प्रतिक्रिया न देता
जे नवीन स्टेप्स घेतल्या जात आहेत, जे न्यूज फ्लो येतो आहे त्याच्या बारकाईने त्याच्याकडे लक्ष देणे, त्याचा अभ्यास करणे हे जास्त गरजेचं आहे. कारण नसताना कुठल्याही न्यूजला प्रतिक्रिया देणे याची गरज नाहीये आणि माझ्या मते सरकार व्यवस्थित हे हँडल करते. अगदी. दुसरा एक मुद्दा असा आहे की युरोपियन युनियनने एक अशी ऑफर दिली होती रेसिप्रोकल टॅरिफ बाबत अमेरिकेला की 0 म्हणजे दोन्ही, तुम्ही जर आम्हाला 0 म्हणजे 0% कर लावला तर आम्ही सुद्धा 0% लावू, अशा स्वरूपाची जर डील, म्हणजे असंही बोललं जाते की भारत आणि अमेरिकेदरम्यान हाही पर्याय एक तपासला जाऊ शकतो किंवा त्या अनुषंगानं सुद्धा चर्चा होऊ शकते. तसं जर झालं तर भारताच्या दृष्टीने ते हितवाह आहे की ते आपल्याला फायदेशीर ठरणार नाही? काय तुमचं म्हणणं आहे? प्रश्न मला आहे. हा, वाकणकर सर, तुम्हालाच प्रश्न आहे. थँक्यू. 0 टॅरिफ धरून चालणे माझ्या मते बेस्ट केस सिनारिओ किंवा आयडियल केस सिनारिओ असं म्हणता येईल, पण माझ्या मते आपण तो विषय बाजूला ठेवूया. मला असं वाटतं की टॅरिफ्सच्या मध्ये दोघांच्या देशांमध्ये ऍक्सेप्टेबल लेवल्स जरी आपल्याला व्यवस्थित नेगोशिएट करता आली, आपल्याला जसं मी मगाशी म्हटलं की मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सगळीकडे आता भारत ज्या गॅप्स होत्या, ज्या कमी होती देशामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला, त्या सगळ्या एक करत भरत चाललेलं आहे. सर्व्हिसेस रिलेटेड जॉब्स पण प्रचंड प्रमाणाने वाढत चाललेले आहेत. एक्सपोर्ट्समध्ये सुद्धा आपण आता आपल्या अग्रेसर होत चाललेलो. त्यामुळे माझ्या मते व्यवस्थित नेगोशिएशन, बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंट जे होऊ घातलेलं आहे त्याच्याकडे लक्ष देणं माझ्या मते जास्त महत्वाचं आहे. आणि आपले ट्रेड अग्रीमेंट फक्त अमेरिकेबरोबर नाहीत, आपले ट्रेड अग्रीमेंट विविध देशांबरोबर चालू आहे. अखंड EU ब्लॉक बरोबर आपलं बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंट चालू आहे, UK बरोबर आपलं बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंट चालू आहे. त्यामुळे हे सगळे डिस्कशन्स होऊन माझ्या मते भारतात अनेक संधी समोर येणार आहेत, हे लख्ख दिसत चाललेलं आहे. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन जर का त्याच्या पुढच्या 12 महिन्यामध्ये जर का व्यवस्थित झालं तर माझ्या मते प्रचंड प्रकारे जॉब्स आणि एक्सपोर्ट्सला चालना मिळण्याची शक्यता दाट दिसते आता तरी. अगदी. तारदाळकर सर, प्रश्न तुमच्यासाठी आहे. आता जसा मुद्दा वाकणकर सरांनी मांडला की बायलॅटरल टॅरिफ किंवा बायलॅटरल डील जी आहे रेसिप्रोकल टॅरिफच्या बाबतीतली, यात अधिकाधिक सर्व्हिस इंडस्ट्रीवर भर देण्याची गरज आहे. तुम्हालाही तसंच वाटतंय का की आणखी काही स्ट्रॅटेजी भारतानं आखली पाहिजे? आणि सर्व्हिस इंडस्ट्रीच्या व्यतिरिक्त आता आपण अजून एक फायदा जो आपण घेऊ शकतो, आपल्याला माहितीये की मगाच्या आपण बातमीत पण बघितलं की चीन आणि व्हिएतनामची बऱ्यापैकी जवळीक आहे. आणि म्हणजे जेव्हा चीनच्या बरोबरीने काही एक ऑप्शन्स बघत होते तेव्हा व्हिएतनामनी बऱ्यापैकी ते मार्केट कॅप्चर करता, कधी वस्त्रोद्योगाचं उदाहरण घेतलं तर. पण त्या दृष्टीने जर विचार केला तर चीनची विश्वासार्हता जगात काय आपल्याला माहिती, कोरोनाच्या काळात आपण सगळ्यांनी ते बघितलं. त्यामुळे भारताने आणि त्यांच्यावरती जर टॅरिफ जास्ती असतील तर भारताने या वस्त्रोद्योगामध्ये कॉन्सन्ट्रेट करून त्याचा पण एक आपण मोठा फायदा घेऊ शकतो. आणि त्या दृष्टीने काहीतरी पावलं उचलली पाहिजेत, कारण तिथे आपलं टॅरिफ कमी आहे. दुसरा एक मुद्दा असा आहे की अमेरिकेनं ही जी अस्थिरता जागतिक बाजारात निर्माण केली आहे त्याचा परिणाम पुढील काही वर्ष टिकण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्या अनुषंगानं आता हे पर्सनलच्या बाबतीत आपण येऊया, म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या या आर्थिक घडामोडी आहेत त्या अनुषंगानं आपले स्वतःचे इन्व्हेस्टमेंट प्लॅन असतील किंवा पोर्टफोलिओज असतील, यात काय काय नेमके बदल केले पाहिजेत त्या अनुषंगाने जर विचार केला तर शेअर्सच्या पोर्टफोलिओत काही बदल करायला हवेत का किंवा काही आवश्यक आहेत का? तारदाळकर सर, पहिले तुमच्याकडनं हे उत्तर आणि त्यानंतर मी वाकणकर सरांकडे जाणार आहे. बघा, आपण जरी जगाशी निगडीत असलो तरी भारताची इकॉनॉमी ही कन्झम्पशन इकॉनॉमी हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आपण खूप मोठ्या प्रमाणावरती चालना द्यायला बघतोय आपल्या निर्यातीला, पण त्याच वेळेला आपण बघितलं पाहिजे की आपल्या देशात काय चाललंय. आणि त्या दृष्टीने आपण बघितलं तर FMCG प्रॉडक्ट्स जे काय आहेत त्याच्यामध्ये रुरल एरिया मधला पण जो खर्च वाढतोय, आणि शिवाय आता इन्कम टॅक्स ऍक्ट प्रमाणे आपल्याला 12 लाखापर्यंतची जी सूट दिली आहे थ्रेशोल्ड लिमिटची, त्यामुळे येत्या वर्षामध्ये किंवा पुढच्या काळात सुद्धा हे कन्झम्पशन इकॉनॉमी आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे मला वाटतं गुंतवणूकदारांनी त्याकडे लक्ष द्यावं की कुठेतरी एक पर्टिक्युलर कंपनी बघण्यापेक्षा असं त्यांनी आपलं धोरण ठेवायला पाहिजे. कन्झम्पशन याच्यावर जास्त फोकस केला पाहिजे असं तुमचं मत आहे. वाकणकर सर, तुमचं काय या संदर्भात मत आहे? कशा पद्धतीने, फक्त शेअर्सचा पोर्टफोलिओ मी म्हणत नाही की एकूणच गुंतवणूक कशा पद्धतीने करायला पाहिजे किंवा काय प्राधान्य दिलं पाहिजे सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी?
गुंतवणूक ह्या शब्दाकडे पहिल्यांदा भर दिली पाहिजे. कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळेला गुंतवतो त्याचा कालावधी किमान 3 ते 5 वर्षाचा असला पाहिजे. त्याच्याहून कमी पिरियडमध्ये ज्याला तुम्ही करता त्याला गुंतवणूक म्हणत नाही, त्याला खेळ म्हणतात, त्याला ट्रेडिंग म्हणतात. त्यामुळे ट्रेडिंग पासून दूर राहणे ह्याच्यासारखं दुसरी चांगली गोष्ट असू शकत नाही. दुसरं कसं आहे की आता जे टॅरिफ्स अनाऊन्स झाले त्याचा इम्पॅक्ट कळेपर्यंत, समजेपर्यंत आणि कंपन्यां किंवा इकॉनॉमीवरती दिसेपर्यंत जवळजवळ 6 महिन्याचा पिरियड जाणार आहे, कालावधी जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर का बघितलं की अरे आता मी बटन दाबलं की हा दिवा चालू होईल, तसं होत ते टॅरिफ 26% केले म्हणजे कुठल्या तरी याच्यावरती इम्पॅक्ट येईल, असं एवढ्या लवकर होणं शक्य नाहीये. कारण एक आहे की तुमच्या एकट्यावरती ते टॅरिफ टाकलेले नाहीयेत, अख्ख्या जगावरती टाकलेले आहेत. जगावरती वेगवेगळ्या पर्सेंटेजेस म्हणजे टक्केवारीवरती ते टॅरिफ टाकलेले आहेत. त्यामुळे त्याचा इंटरप्ले एकमेकांवरती काय इम्पॅक्ट येणार आहे, तर ते कसं उलगडणार आहे हे आता या क्षणाला सांगणं एकदम कठीण आहे. त्यामुळे गुंतवणूक करत असताना सर्वप्रथम तुम्ही तुमच्या गुंतवणूक सल्लागाराबरोबर बसून, फायनान्शियल प्लॅनर असेल त्याच्याबरोबर बसून व्यवस्थित तुमचे जे गोल्स आहेत, तुम्ही ज्याच्याकरता गुंतवणूक केलेली आहे आणि पैसे तुमचे जे कामाला लावलेले आहेत, मनी हॅज टू बी पुट टू वर्क, म्हणजे पैसे कामाला लावले पाहिजे. तुम्ही मेहनत करता पैसे कमवायला, तुमच्या पैशांनी सुद्धा तुमच्याहून जास्त तुमच्याकरता मेहनत केली पाहिजे. त्यामुळे एक त्याच्यावर तुमचा जो कोणी सल्लागार असेल त्याच्यावर व्यवस्थित बसून डिस्कशन करणे आणि तुमचे गोल्स ज्याच्याकरता तुम्ही पैसे गुंतवले आहेत त्याचा व्यवस्थित आढावा घेणे हे जास्त महत्वाचं आहे. कारण नसताना ह्याच्यावरती ट्रेडिंग करणे किंवा चेंज करणे कारण कोणीतरी काहीतरी अनाऊन्स केलं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती मार्केटवरती उलाढाल होते, वरचढ होते आहे, त्यामुळे ह्याच्यावरती मला प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असं कुठे लिहिलेलं नाहीये. तुम्ही व्यवस्थित तुमचा गोल, तुमचं जे लक्ष आहे त्या लक्ष्याच्या दृष्टीने तुम्ही जर का अग्रेसर राहिलात, जर फोकस्ड राहिलात, तर माझ्या मते हे सगळं उलगडायला तसाही थोडा वेळ लागणार आहे. आणि गुंतवणूक करताना किमान 3 ते 5 वर्षाची तुम्हाला एक तुमचा पिरियड ठेवला पाहिजे. मी तुम्हाला 2च गोष्टी इथे सांगतो एक अर्ध्या मिनिटामध्ये. कोविड पॅन्डेमिक आला होता त्यावेळेला सुद्धा प्रतिक्रिया होती, मार्केट जोरात खाली पडलं, जवळ 30-40% पडलं. त्याच्यानंतर मार्केटनी जवळजवळ तिकडनं दुप्पट मुवमेंट दिलेली आहे. तुम्ही जर का 2016 मध्ये नोव्हेंबर 8ला माझ्या मते डिमॉनिटायझेशन आलं होतं, ते डिमॉनिटायझेशन आल्यानंतर सुद्धा मार्केट जवळजवळ 7% खालती पडलं होतं. तिकडनं मार्केट 2016 पासून ते 2025 म्हणजे जवळजवळ आज 8 वर्षांमध्ये मार्केट तिप्पट वरती गेलेलं आहे. त्याच पिरियडमध्ये महिना, 2 महिना, 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जर का कोणीतरी विचलित झाला असता आणि त्याच्यामध्ये बसून अरे खूप काहीतरी भयंकर झालेलं आहे आणि आता सगळं जगबुडी आलेली आहे हा विचार जर का केला असता तर माझ्या मते त्या माणसाने किंवा त्या व्यक्तीने नुकसान केलं असतं. तर तुम्ही गुंतवणूक करत असताना इन्व्हेस्टर म्हणजे तुम्ही पिरियड दिला पाहिजे, लॉंग टर्म हाच तुमचा गोल पाहिजे आणि तुमचं सिस्टमॅटिक अप्रोच राहायला पाहिजे गुंतवणूक करत असताना. त्यामुळे तुमचा जो सल्लागार आहे त्याच्यावर बसून तुमचं डिस्कशन करणे आणि तुमचा फोकस लॉंग टर्म तुमच्या गोलकडे ठेवणे हे जर का व्यवस्थित डिसिप्लिन पाळलं तर माझ्या मते हा योग्य मार्ग ठरू शकतो. हाच प्रश्न तारदाळकर सर तुमच्यासाठी आहे, पण प्रश्न थोडासा मी एलॅबोरेट करतो. म्हणजे आर्थिक स्तरावर म्हणजे आता पेशन्स ठेवणं गरजेचं आहे असं वाकणकर सर म्हणतात की किमान 6 महिने या सगळ्या निर्णयाचे परिणाम तुमच्या पर्सनल फायनान्सवर होण्यासाठी लागतील. अशा वेळेला तुम्हाला थोडं पेशन्स बाळगणं गरजेचं आहे. तुम्ही काय सल्ला द्याल? कारण गुंतवणूकदार काय असतो की अशा स्वरूपाच्या जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरनं बातम्या यायला लागतात तेव्हा तो घाबरून जातो. अशा वेळेला तुम्ही काय सल्ला द्याल सर्वसामान्य गुंतवणूकदारांना? एक साधं उदाहरण घेतलं तर तुम्ही बघितलं की भारताने सोन्याची आयात कमी व्हावी म्हणून बॉन्ड्स इश्यू केले, गोल्ड बॉन्ड्स. आता ज्या गुंतवणूकदारांनी आपण म्हणतो की डोंट पुट ऑल द एग्स इन वन बास्केट, त्या दृष्टीने त्यांनी या गोल्ड बॉन्ड्स मध्ये ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली त्यांना अक्षरशः बंपर प्रॉफिट झाला. अर्थात त्याच्यात कारण म्हणजे अनिश्चितता आहे, म्हणजे कोरोना आणि त्यानंतर सुद्धा. त्यामुळे जसं वाकणकरजी मगाशी म्हणाले की तुम्ही तुमच्या सल्लागाराकडून हीच हा महत्वाचा सल्ला घेतला पाहिजे की आपला गोल काय आहे आणि त्यासाठी कोरिलेट करायला पाहिजे. त्यामुळे कुठल्या तरी आता असं पण एक समजूत असते बऱ्याचशा या किरकोळ गुंतवणूकदारांकडे की ते फॉलो करतात, बाजारामध्ये बल्क ट्रेड होतात, तर एखाद्या फंडनी अमुक एक शेअर विकले पण दुसऱ्या फंडनी घेतले ह्याचा ते त्याच्याकडे ते दुर्लक्ष करतात आणि ते पण ते शेअर घ्यायला जातात. तर अशा काही गोष्टी अवॉइड करून त्याने आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेऊन त्याप्रमाणेच गुंतवणूक केली पाहिजे. अगदी एक शेवटचा प्रश्न वाकणकर सर तुम्हाला आहे. ॲसेट मॅनेजमेंट हे अत्यंत महत्त्वाचं या काळात आहे, कारण अशा परिस्थितीतून आपण जातोय आहोत की कोणत्याही एका पर्यायावर अवलंबून राहून चालणार नाही. अशा वेळेला ॲसेट मॅनेजमेंट कसं असावं विशेषतः अशा काळांमध्ये?
कसं आहे, माझं प्रामाणिक मत हे आहे की मी डॉक्टर नाही, त्यामुळे मला जर का कुठल्या प्रश्न समोर आला तर डॉक्टरकडे जाणे हा एकमेव चांगला मार्ग आहे, ना की इंटरनेटवरती बसून कुठलं ह्याच्याकरता औषध घेऊ हे काय. मग इंटरनेटवरती 4 गोष्टी हे जर का सेल्फ मेडिकेशन करायला गेलं, स्वतःवरती उपचार करायला गेलं तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. मला डायरेक्ट इक्विटी लोक का करतात माझ्या ह्याच्यावरती एक मोठा प्रश्न आहे. कारण शेवटी म्युच्युअल फंड आहेत असं नाहीये की आता तुम्ही 1992च्या आधीच्या काळामध्ये आहात ज्याच्यामध्ये म्युच्युअल फंड नव्हते, आणि म्युच्युअल फंडांमध्ये सुद्धा प्रचंड बदल झालेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विविध प्रकारच्या स्कीम्स आज आलेल्या आहेत आणि ते पूर्णतः संपूर्ण वेळ प्रोफेशनल टी त्यांची इन्व्हेस्टमेंट टीम, ती त्यांची रिसर्च टीम, ते बसून सगळं तेच काम करते, ते त्याच्याच करता बसलेले आहेत. तर त्यांच्याकडे जाऊन आणि तुमच्या सल्लागाराबरोबर बसून त्यातल्या कुठल्या स्कीम तुमच्याकरता योग्य आहेत ह्याचा विचार करून जर का तुम्ही लॉंग टर्म व्ह्यू घेतलात, जसं त्यांना मगाशी उदयजी म्हणाले की मल्टी ऍसेट क्लास किंवा डायव्हर्सिफिकेशन तुम्ही जर का केलं एकाच ऍसेट क्लासमध्ये न राहता, तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. पण लॉंग टर्म हा सगळ्यात मोठा मागच्या 200 वर्षाचा जर का तुम्ही चार्ट काढून बघितलात, तुम्ही जर का मागच्या 50 वर्षाचा किंवा 60 वर्षाचा आपल्या भारताचा सुद्धा काढून बघितलात, तर त्याच्यामध्ये किती वॉर झाली, त्याच्यानंतर तुमचे क्रायसिस आले, त्याच्यानंतर पॅन्डेमिक आला, डिमॉनिटायझेशन आले, असंख्य प्रकार आले, असंख्य प्रकार गेले. पण त्याच्यातनं मार्केट, त्याच्यातनं तुमची अर्थव्यवस्था ही एका मार्गेवरती गेलेली आहे आणि मार्केट त्याला ट्रॅक करत, त्याला फॉलो करत मार्केटवरती गेलेलं आहे. मार्केटनी सर्वात जास्त रिटर्न दिलेलं, मी मार्केट इथे म्हणताना म्युच्युअल फंडांनी प्रचंड जास्त रिटर्न दिलेलं आहे. मग तो कुठलाही ऍसेट क्लास असो, गोल्डहूनही म्युच्युअल फंडांनी जास्त रिटर्न दिलेलं आहे. ही तुलना जी केली जाते हे थोडी मला विचित्र वाटते की मार्केट आणि गोल्डचं ते तुलना केली जाते. मार्केटमध्ये कोणी इंडेक्समध्ये आणि ETF मध्ये गुंतवत नाही हो, लोक गुंतवतात ऍक्टिव्हली मॅनेज स्कीम्स मध्ये. मग ती फ्लेक्सी स्कीम असो, मिड अँड लार्ज कॅप असो, लार्ज मिड असो, अशा विविध प्रकारच्या त्या स्कीम्स आहेत म्युच्युअल फंडांच्या. लोक त्याच्यात गुंतवतात आणि त्या स्कीम्सचा जर का तुम्ही रिटर्न बघितला तर तो गोल्डहून काही ह्याच्याहून जास्त आहे. तर माझ्या मते गुंतवणूक सल्लागारावर बसा, शांत राहा. ह्या टॅरिफचा किंवा ह्या ज्या नवीन परिस्थिती जी आलेली आहे ही आतापर्यंत ह्याच्या आधी कधी आली नव्हती. ही नवीन परिस्थिती आहे. या नवीन परिस्थितीला उलगडा होण्याकरता सुद्धा माझ्या मते महिने जाणार आहेत. कारण एका देशावरती जर का ते टॅरिफ लागले असते तर ते खूप सोपं होतं की तुम्हाला 26% लागले, दुसऱ्या देशाला फायदा झाला. पण अख्ख्या जगावर टॅरिफ टाकले तर कोणाला तरी फायदा होणार आहे, कोणाला तरी नुकसान होणार आहे. काही जे देश आपल्या देशाच्या लोकांचा विचार करतात, म्हणजे भारतासारखे, ते जाऊन नेगोशिएट करतायत, ते चर्चा करतायत, सल्ला घेतायत आणि व्यवस्थित जाऊन अमेरिकेबरोबर जाऊन स्वतःच्या फायद्याचं काय आहे, दोघांच्या इंटरेस्टमध्ये काय हे करून आपला मार्ग काढत पुढे चाललेत. चायनासारखे लोक आहेत ज्यांना सुपर पॉवर बनण्याची हुक्की आहे, ज्यांना इच्छा आहे, मनशा आहे, ते जाऊन चायनाबरोबर धडक देत आहेत. हो दे, ते जे काय व्हायचंय त्याला पिक्चर क्लिअर होण्याकरता, बरोबर, अगदी म्हणजे पिक्चर क्लिअर होण्यासाठी अजून वेळ द्यावा लागणार आहे. दृष्टीने लक्ष ठेवून पुढे चालणे हेच महत्त्वाचं. अगदी पिक्चर क्लिअर होण्यासाठी अजून वेळ लागणार आहे आणि या निर्णयाचे परिणाम लगेचच तुमच्या पर्सनल पोर्टफोलिओवर किंवा पर्सनल गुंतवणुकीवर होणार नाही आहेत. त्यामुळे या स्थितीवर लक्ष ठेवा आणि जर गुंतवणूक किंवा त्या संदर्भातले काही निर्णय घ्यायचे असतील तर तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच काही निर्णय घ्या, अशा स्वरूपाची मतं या चर्चेदरम्यान व्यक्त झाली. दोघांचेही धन्यवाद, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या निर्णयांचे तुमच्या पर्सनल फायनान्सवर कशा पद्धतीनं परिणाम होतील हे अगदी सोप्या पद्धतीनं समजावून दिलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, मात्र ताज्या बातम्यांसाठी बघत राहा NDTV मराठी.